नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळेजण. तर आज आपण आलोय वाई शहरातील अतिशय विलक्षण अशा फडणवीस वाड्यामध्ये. नाना फडणवीस वाड्याच्या बाहेरच हे अविलक्षण झाड असं आहे. किती छान आहे. ह्याचं नाव आम्हाला माहिती नाही, पण थोडंसं माहिती काढली तर ह्याचं नाव आम्हाला गोरख चिंचा असं कळलंय, पण नक्की कशाचं हे कोणालाच काही कल्पना नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच सांगा. तर चला आतमध्ये प्रवेश करतोय आपण. आतमध्ये प्रवेश करायच्या अगोदर हे मेन डोअरच्या बाहेरच बऱ्याच काही गोष्टी आपण लिहून ठेवलेला बघतोय, ज्या की आपल्याला वाचायच्यात. ज्याला आवड ते वाचतच, सांगायची गरज नाही आहे. सो आतमध्ये जातोय आपण. आणि आतमध्ये गेलं की एंट्री फी आहे. मोठ्यांना 70 रुपये आणि छोट्यांसाठी 30 रुपये अशी फी आहे. आणि एक अर्धा तासाची मूवी असते फडणवीस वाड्याबद्दल, त्याच्यात सगळी माहिती असते. तर ती आपल्याला पाहिजे असेल तर त्याचं वेगळं तिकीट आहे. तर हा फडणवीस वाडा बघताय तुम्ही, किती मोठा आहे, भारदस्त आहे. आणि जुन्या गोष्टी जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत पूर्णपणे. नवीन बांधकाम अजिबात केलेलं नाही आहे, सगळं जुन्याच गोष्टी आहेत इथे. ही एंट्रीच्या बाहेर, म्हणजे आपण तिकीट काढत होतो त्याच्या बाहेरच हा गोल्ड राऊंड आहे पूर्ण. तिथेच आमचं जरा फोटो सेशन चालू होतं जुन्या गोष्टींपाशी. तर चला, वाई शहरातील हा जो नाना फडणवीसचा वाडा आहे तो मराठेशाहीचा एक ऐतिहासिक ठेवा म्हणता येईल आपल्याला. हा वाडा केवळ इमारत नाही तर मराठा साम्राज्याचा इतिहास जिवंत साक्षीदार आहे असं आपण म्हणू शकतो. तर नाना फडणवीस कोण होते माहिती आहे तुम्हाला? मला तर काहीच माहिती नव्हतं. मी नाव पण पहिल्यांदा ऐकलं, बघितलं पण पहिल्यांदाच. तर नाना फडणवीस यांचे मूळ नाव बालाजी जनार्दन भानू होते. त्यांना मराठी साम्राज्याचे सर्वात बुद्धिमान राजकारणी आणि मत्सुदी म्हणून ओळखले जात होते. हे तर आपल्याला माहिती होईल. आपण माहिती काढले की सगळं जग आपल्याला माहिती होऊ शकतं. तर अनेक इतिहासकार त्यांना मराठ्यांचे चाणक्य असंही म्हणायचे. तर हा वाडा बघताना आपल्याला प्रश्न पडतो की हा कोणी, कधी, कसा बांधला असेल. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती करून घेतली आपण. तर हा वाडा बांधला अंदाजे इसवी सन 1760 ते 1780च्या दरम्यान नाना फडणवीसांनी बांधला. त्या काळात वाई हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र होते. नाना फडणवीसांनी तेथे स्वतःचा निवास, प्रशासकीय कामासाठी हा वाडा उभारला होता अशी ख्याती आहे. या वाड्याची खासियत म्हणाल तर हा वाडा स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे म्हणू शकतो. बघा किती छान डेकोरेशन केलं आहे. जुन्या काळात हे दिवे वगैरे लावलं किती सुंदर दिसत असेल. मजबूत दगडांचं बांधकाम आहे, जिथे की अजूनही एवढी वर्ष झाली तरी कुठेही काही झालेले नाही आहे. मोठे मोठे लाकडी खांब जे की कुजलेली पण नाही आहेत आणि त्याला बुरशी वगैरे पण लागलेली नाही आहे. सुंदर असं नक्षीकाम आहे, खूप छान असं अप्रतिम आहे. तर विशाल अंगण आहे, हे बघताय तुम्ही. तिथं छोटे मूल खेळत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप अविलक्षण आहेत. आपल्याला खूप त्याचं वेगळेपण जाणवतं आतमध्ये गेल्यानंतर. गुप्त मार्ग आणि प्रशस्त खोल्या असं ह्याचं वर्णन करता येईल. खोली बघू शकता तुम्ही, बारकाईने बघू शकता. त्याचं वरचं छत बघा, त्याचं डेकोरेशन, त्या कमानींचं डिझाईन, हे सगळं आम्ही शांततेत बघितलं. कारण की पावसाचे दिवस होते त्यामुळे जास्त काही वर्दळ नव्हती. सो आम्हीच होतो ट्रीपमधली लोकं आणि थोडीशी 2-4 मुलं होती जी बाहेरची कुठली असतील. तर प्रत्येक रूममध्ये प्रत्येक गोष्टीचं तिथे लिहून ठेवलेलं होत्या त्या गोष्टी. सो आपण त्या कधी वाचल्या, कधी नाही वाचल्या, कधी ते दुसरे गाईड होते ते आम्हाला सांगायचे. असं काय काय आमचं ती पूर्ण असं तुम्ही वरचं बांधकाम बघा, पूर्ण लाकडी अशा पट्ट्या आहेत आणि पायऱ्या पण उंचच्या उंच आणि मोठ्या अशा भारदस्त होत्या. तसं बघितलं तर ह्या वाड्यातील प्रत्येक भाग, प्रत्येक गोष्ट ही त्या काळातील राजेशाही जीवनशैलीची साक्ष देते असं म्हणता येईल. इथे तुम्ही ड्रॉइंग्स बघा, पेंटिंग्स बघा, किती सुंदर सुंदर काढलेत. हे इथे शूटिंग करायला मनाई होती तरी पण आम्ही थोडंसं शूटिंग नकळत केलं आहे. सो त्या गाईडला पण प्रॉब्लेम असतो. वरती जर कळल्या ह्या गोष्टी तर त्यांच्या नोकरीवर पण दगा येते. सो आम्ही जास्त शूटिंग करू शकलो नाही. जेवढं केलं तेवढं तुम्हाला माहिती सांगतोय आता आम्ही. हा वाडा कोणी बांधला तर माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती, मला पण नव्हतं माहिती. आता मी सांगते तुम्हाला. नाना फडणवीसांना प्रशासन, राजकारण आणि कुटुंबासाठी सुरक्षित आणि प्रशस्त असे निवासस्थान हवं होतं. तसेच वाई हे धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्यामुळं त्यांनी येथे हा वाडा बांधण्याचा निर्णय घेतला होता.
तसं पाहिलं तर आजही वाडा हा भव्य दिव्य आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचा अनुभव देऊन जातो आपल्याला. आणि बघायला गेलं तर आता पण ट्रेकिंग करणारे लोक किंवा जे फिरणारे ज्यांना इतिहास आवडतो ती लोक या वाड्याला नक्कीच भेट द्यायला येतात. इतिहासप्रेमी म्हणू शकतो आपण, पर्यटक म्हणू शकतो, किंवा छायाचित्रकार किंवा फोटोग्राफी ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी हा वाडा म्हणजे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला आहे. आणि इथे बऱ्याच मूवींचं शूटिंगसुद्धा झालेलं आहे. त्यातली त्यात छावा मूवीचं शूटिंग इथे झालेलं आहे. तर अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण इथं होतच असतं, नेहमीच होतं. त्यामुळे ह्या परिसरामुळे, ह्या गोष्टींमुळे हा वाडा खूप प्रसिद्ध आहे. तर या वाड्याविषयी असंही सांगितलं जायचं की वाडा पूर्वी 7 मजल्याचा होता. काळाच्या ओघात किंवा नैसर्गिक कारणामुळे याचा काही भाग पूर्णपणे नष्ट झाला. आणि इथलं कोरीव काम बघाल तर हे पूर्ण कोरीव काम हे सागवानाच्या लाकडावर अतिशय सुंदर कोरीव काम केलं गेलं आहे. त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याचा हा उत्कृष्ट असा नमुना मानला जातो. वाई हे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या वाड्यालाही अनेक पर्यटक आणि चित्रपटप्रेमी नेहमीच भेट देत असतात. तर इतिहासप्रेमींसाठी पण नाना फडणवीस हे मराठा साम्राज्याचे अत्यंत कुशल मत्सुदी आणि या वाड्यात अनेक महत्त्वाच्या राजकीय चर्चा आणि निर्णय झाले असावेत असे इतिहासकार म्हणतात. तर मंडळी, ही जी विहीर दिसते ही पण त्याच काळातली जुनी विहीर आहे. उत्तम जलव्यवस्थापनाचं हे सुंदर उदाहरण आहे. पूर्वी वाड्यात राहणाऱ्या लोकांच्या रोजच्या वापरासाठी, स्वयंपाकासाठी आणि इतर कामांसाठी याच विहिरीतील पाणी वापरलं जायचं. मराठा काळात मोठमोठ्या वाड्यांमध्ये स्वतःची विहीर असणे खूप महत्त्वाचं असायचं. तर ही झाली विहिरीबद्दल गोष्ट. आणि आता आम्ही बाहेर निघतोय. सो आमचा वाडा पूर्ण बघून झाला होता आणि आता आम्ही मागच्या घाटावर निघालो होतो. सो या वाड्याबद्दल किती सांगावं तेवढं कमी आहे. तरी मला जेवढी माहिती होती तेवढी मी सांगितलीच आहे तुम्हाला. तर तुम्हालाही जे काही माहिती असेल ते तुम्ही मला सांगू शकता थोडंफार. तर मग आता आम्ही असंच फिरत होतो, बऱ्याच गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आणि एकमेकींशी चर्चासुद्धा केली. तर आता बरेच काही फोटो क्लिक केलेत आम्ही. ते वाड्याचे फोटो आणि आमचे फोटो तुम्ही बघू शकता. खूप छान व्हिडिओ आहे. आणि जर माझ्याकडून काही चुकलं असेल, नाना फडणवीसांबद्दल चुकीची माहिती जर गेली असेल तर त्याबद्दल सॉरी. पण मी थोडीशी शहानिशा करूनच हा व्हिडिओ बनवला आहे की सत्य माहिती असायलाच पाहिजे सगळ्यांना. कारण की मला जसं पहिल्यांदाच कळलं तसं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच कदाचित या गोष्टीचा अनुभव घेत असाल. तर ह्या साईडला पण जे मंदिर आहे ते शंकराचं मंदिर आहे. आणि ह्या साईडला पण आपण दबंग 3चं गाणं शूट झालं होतं आणि छावा मूवीचं पण शूटिंग इथे झालेलं आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी समजल्या. आणि जिथे अशा गोष्टी तयार होतात किंवा निर्माण होतात तिथे भेट द्यायला आपल्याला सगळ्यांनाच पूर्वीपासून आवडत आलं आहे. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता थोडेसे पुढचे फोटो आहेत ते तुम्ही बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा. चला, पुढचे फोटो नक्कीच बघा तुम्ही.
in this dark